गणगणगणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज मी बनवला आहे हलवाई स्टाईल मुगाचा हलवा. चला तर मग त्यासाठी आता काय काय साहित्य लागतं ते पाहूया. 1 वाटी मुगाची डाळ, याच वाटीच्या मापाने 1 वाटी साखर, 1 चमचा बेसन, 1 चमचा बारीक रवा, वेलची पूड, अर्धी वाटी तूप आणि या वाटीने 3 वाट्या दूध घेतलं आहे. चला तर आता मी करायला सुरुवात करते आहे. ही मुगाची डाळ आहे, ही आता प्रथम आपण स्वच्छ धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग त्यातलं पाणी निथळून काढायचं आहे आणि ती 20 ते 25 मिनिटं अशी फॅन खाली थोडीशी सुकवून घ्यायची आहे. आता ती छान सुकली आहे. आता मी भाजायला घेते. पहिल्यांदा थोडीशी अशी चिकटल्यासारखी वाटेल, पण नंतर हलवून हलवून ती ड्राय जशी होत जाईल तशी ती मोकळी फडफडीत व्हायला सुरुवात होते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. हे पहा, आता ही खमंग अशी भाजून होत आली आहे. रंग पहा किती सुंदर आला आहे, बदललाय बघा पूर्ण रंग. आता थोडंसं तूप घालते आणि आणखी 2 ते 3 मिनिटं मी याला भाजून घेते. प्रत्येक डाळ न डाळ यातली आतपर्यंत खमंग भाजली गेली आहे. जेवढं तुम्ही जास्त खमंग भाजाल तेवढा तुमचा हलवा एकदम सुंदर होईल. हे पहा, आता ही डाळ मी याच्यात काढून घेते आहे. बघा किती रंग छान आला आहे. आता ही आपण गार करून घ्यायची आहे आणि मगच मिक्सरला फिरवायची आहे. गरम असताना फिरवू नका, पूर्ण थंड होऊ द्यायला. तोपर्यंत आता दुसरी प्रोसेस करूया. मी त्याच कढईमध्ये तूप गरम करायला घेते आणि त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. काजू, बदाम, पिस्ते, तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रुट्स असेल ते घ्यायचे आहेत. छान हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे याचा क्रंच पण छान लागतो. हे पहा, आता ही डाळ गार झाली आहे. मी मिक्सरला फिरवून घेते. रवाळ अशी फिरवून घ्यायची आहे, जास्त बारीक पावडर नाही बनवायची. हे पहा, असा रवा झाला पाहिजे. आता कढईमध्ये मी थोडंसं तूप घेते, 2 ते 3 चमचे, आणि पहिल्यांदा आपण 1 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन जे घेतलं आहे ते भाजून घेऊया. रव्यामुळे हलवा तुमचा मोकळा होईल, चिकट होणार नाही. चला, आता हे पण खरपूस भाजून झालंय. आता आपण याच्यामध्ये हा रवा केलेला टाकून देऊया. आता हा पण छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. हळूहळू तुपाचं प्रमाण वाढवायचं आहे. आता रवा, बेसन आणि हा मुगाच्या डाळीचा केलेला रवा हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मी थोडंसं तूप ऍड केलं आहे. हे पहा, आता बऱ्यापैकी भाजून होत आलं आहे. इकडे आपलं दूध पण तापून होत आहे. हे पहा, आता भाजून झालं की गरम गरम दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून टाकून देऊया. आता या दुधामध्ये असा छान ढवळून काढायचा आहे आणि त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. करायला तसा सोपाच आहे, फक्त प्रोसेस थोडीशी लेंदी आहे, एवढंच. हे आपण देवाला नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवू शकतो. गणपतीच्या दिवसात गणपतीला रोज 10 दिवस काही ना काही नैवेद्य दाखवायचा असतो, तर त्यात एखाद्या दिवशी तुम्ही हा हलवा करू शकता. हे पहा, आता हे दूध सगळं याच्यामध्ये मुरून जाईल. आपल्याला इथे थोडेसे पेशन्स ठेवूनच करायचं आहे. मंद आचेवर खूप भाजत राहायचं आहे. आता ही पहा, मी साखर टाकून घेते याच्यामध्ये. साखर शक्यतो पिठी साखर करून टाकली तरी चालेल, म्हणजे पटकन विरघळेल. हे पहा, आता साखर टाकल्यामुळे थोडासा ओलसरपणा आला आहे याच्यामध्ये. मंद आचेवर असंच ढवळत राहायचं आहे.
आणि पूर्ण शिजून झाला की याला आपोआप तूप सुटायला सुरुवात होईल. हे पहा, तूप सुटायला सुरुवात झाली आहे. आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेते आहे, जे आपण सुरुवातीला तुपामध्ये फ्राय करून घेतले होते. आता बेदाणे टाकले आहेत, केशर टाकलं आहे. केशरामुळे पण स्वाद आणि याला रंग पण छान येतो. तर लगेच वेलची पावडर टाकून घेत आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असंच हलवत राहायचं आहे. मस्त तूप सुटलं आहे. मी तूप ते सुटलेलं बाजूला काढून घेतलं आहे. हा पहा किती सुंदर दिसतो आहे हलवा हा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि तुमची पण रेसिपी कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.